स्टोरेज ज्वेलर्स कंपनी घोटाळा प्रकरणी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती. तिघा आरोपींनी स्टोरेज शोरूममध्ये केली तोडफोड आणि लुटालूट. कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दावा. आरोपांविरुद्ध तक्रार करण्याचं आवाहन. पुण्यातील तरुणीला भर रस्त्यात मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. बघ्यांची मोठी गर्दी तरी तरुणीवर चॉपरनं सपासप वार. राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. महायुती सरकारला मोठा दिलासा. निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आव्हान करणार. भविष्यातील निवडणुका आम्ही स्वबळावर लढू. नारायण राणेंचं वक्तव्य. महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढू शकतं एवढी भाजपची मुंबई ताकद. राणेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. बीड हत्या प्रकरणात जो दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी थेट बोलणं टाळलं. परळीतले पोलीस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या नावावर हप्ते गोळा करतात. पैठणमधील मोर्चात धस यांचा हल्लाबोल. मोठ्या आकाराचे पुण्यात कोट्यवधींची दुकानं असल्याचा आरोप. मुंबई गोवा महामार्गाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. 100वर बैठका झाल्या. खूप शिव्या खाल्ल्या पण काम होणार. गडकरींनी व्यक्त केला विश्वास. हायकोर्टाच्या आदेशानंतर वांद्रेमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती. कारवाईविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. होणाऱ्या सुनेशी सासऱ्यानं केलं लग्न. संतापलेल्या मुलानं स्वीकारलं वैराग्य. नाशिकमधल्या घटनेची सर्वत्र चर्चा.